श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 6 फेब्रुवारी वार शुक्रवार आणि आज आहेत औदुंबर पंचमी. माघ कृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असे म्हणतात. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर श्री नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्षात दर्शन देऊन 5 दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि आजच्या या पावन तिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले. म्हणून वाडीला गुरुप्रतिपदेपासून ते औदुंबर पंचमीपर्यंत जागरणाचा महोत्सव होतो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते व रात्रभर विविध कार्यक्रमांची सेवा केली जाते आणि पहाटे श्रींचा पालखी सोहळा होतो. या औदुंबर पंचमीच्या रात्री जागरण झाल्यावर पहाटे दत्त गोपाळकाला संपन्न होऊन हा जागरणाचा महोत्सव समाप्त होतो. दत्त संप्रदायात या दिवसाला खूप विशेष धार्मिक महत्त्व आहे. कारण औदुंबर म्हणजे उंबर झाड भगवान दत्तात्रयांचे विश्रामस्थान मानले जाते आणि म्हणून हा दिवस आपल्या दत्तगुरूंना सुद्धा समर्पित आहे. दत्तगुरू म्हणजे स्वामी समर्थ महाराज आणि म्हणून या दिवशी स्वामींची सुद्धा सेवा केली जाते. औदुंबर पंचमी हा दिवस धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आज शुक्रवार औदुंबर पंचमीला कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्याने घरात चहूबाजूने पैसा धन संपत्ती येऊ लागेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल. तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज औदुंबर पंचमीला करायचा आहे. आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा दिवा तुम्हाला लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. कारण ही जी वेळ असते ना, ही दिवे लावण्याची वेळ असते. या वेळेला आपल्या घरात लक्ष्मी येत असते. तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणून या वेळेला ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून तुम्हाला हा दिवा देखील सायंकाळी याच वेळेमध्ये लावायचा आहे. बघा, दिवा जो आहे ना, त्या दिव्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप जास्त धार्मिक महत्त्व आहे. दिव्याशिवाय कोणतीही पूजा जी आहे तर ती सुद्धा पूर्ण होत नाही. आपण देवांची जी काही पूजा करतो किंवा जी काही सेवा करत असतो तर ती दिव्याशिवाय अपूर्ण मानली जाते. कारण दिवा जेव्हा आपण देवासमोर प्रज्वलित करतो, दिवा लावून जेव्हा आपण एखादी सेवा करतो ना, तेव्हा ती सेवा किंवा तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो. दिवा आपण केलेल्या सेवेला साक्षीदार असतो आणि म्हणून दिव्याला त्यागाचे, ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. जेव्हा आपण दिव्यासंबंधित काही उपाय करतो तेव्हा ज्या प्रकारे दिव्याचा लख्ख प्रकाश असतो तसाच प्रकार आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा येत असतो. म्हणजेच काय, आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत, ज्या काही वाईट समस्या चालू आहेत तर त्या दूर होत असतात. आणि औदुंबर पंचमी तिथीला ज्या घरात हा एक दिवा लावला जाईल त्या घरातील सर्व अडचणी, संकट, अडथळे दूर होतील. तसेच पैशांसंबंधी ज्या काही समस्या असतील तर त्या नक्कीच दूर होतील. जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय महाशिवपुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आज संध्याकाळी औदुंबर पंचमीला हा एक उपाय करायचाच आहे. भले तुम्ही आज दिवसभरामध्ये उपवास केला नसेल किंवा कोणत्याही सेवा करणं तुम्हाला शक्य झालं नसेल तर ही एक सेवा तुम्हाला नक्की करायची आहे. आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यावरती असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. गुरुमुळे आपल्याला योग्य मार्ग मिळत असतो. गुरूंमुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होत असतात आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज करायचा आहे.
आता हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो दिवा लावून घ्या. धूप दीप अगरबत्ती लावायची आहेत. 2 कापूरवड्या तुम्हाला तुमच्या देवघरासमोर जाळायच्या आहेत. शुक्रवार आहे, शुक्रवार ही औदुंबर पंचमी आलेली आहे. शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित असणारा देखील दिवस आहे, म्हणून तुळशीपाशी सुद्धा तुम्ही नक्की दिवा लावा. यामुळे लक्ष्मी प्राप्ती आणि धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होत असतात. तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे. मातीची पणती नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही धातूचा दिवा हा घेऊ शकता, पण शक्य असेल तर मातीचीच पणती तुम्हाला घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे. जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही तूप घातलं तरीही चालेल, आणि तूपही नसेल तर जे तेल तुमच्या घरात आहे ते तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे. यानंतर दुहेरी कापसाची वात घ्यायची आहे. वात घेताना त्या वातीला थोडंसं हळद आणि कुंकू लावून ती तुम्हाला लाल पिवळी करायची आहे. थोडक्यात काय, पांढरी वात लावायची नाहीत, लाल पिवळी वात लावायची आहेत. जर तुमच्याकडे कलाव्याचा धागा असेल तर त्याची वात सुद्धा तुम्ही लावू शकता. आणि यानंतर हा दिवा घेऊन तुम्हाला जायचं आहे औदुंबर वृक्षापाशी. औदुंबर वृक्षाला उंबराचे झाड असेही म्हणतात. औदुंबर पंचमी, औदुंबर म्हणजे उंबराचं झाड, आणि या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो. आणि म्हणून हा दिवा आपल्याला त्या औदुंबर वृक्षाखाली लावायचा आहे. आता लावताना हा दिवा डायरेक्ट आपल्याला जमिनीवरती ठेवायचा नाही, तर या दिव्याखाली तुम्हाला थोडीशी चणा डाळ जी असते ना तर ती ठेवायची आहे, आणि त्या चणा डाळीवरती हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला लावायचा आहे. जर चणा डाळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवले आणि त्यावरती हा दिवा ठेवला तरीही चालेल. फक्त दिवा हा डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचा नाही. नाहीतर आपण जी काही सेवा करतो, जो काही उपाय केला आहे तर तो धरणी मातेला समर्पित होतो, आणि या उपायाचं कोणतंच फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून दिव्याखाली आसन द्यायचं आहे आणि त्यावर हा दिवा ठेवून तुम्हाला औदुंबर वृक्षाखाली लावायचा आहे. तसेच या वृक्षाला तुम्हाला दूध आणि पाणी जे आहे तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे. हळद कुंकू अक्षत तुम्हाला अर्पण करायचे आहेत. पिवळी फुलं अर्पण करायची आहेत. पिवळे वस्त्र तुमच्याकडे असेल तर पिवळे वस्त्रसुद्धा या वृक्षाला अर्पण करायचे आहेत. आणि यानंतर या वृक्षाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम द्रा दत्तात्रय नमः या मंत्राचा जप करावा. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या घरातील सर्व पैशांच्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी, घरातील गरिबी आणि दरिद्रता ही दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत. आणि काही वेळ तिथेच तुम्हाला 5 मिनिटं शांत राहून दत्तगुरूंचे स्मरण करायचे आहेत. यामुळे मानसिक शांती आणि आध्यात्मिक शक्ती वाढते. यासोबतच या उपायाने दत्तकृपा ही नक्कीच मिळत असते, कारण या औदुंबर वृक्षाला साक्षात कल्पवृक्ष मानले जाते. आणि औदुंबर पंचमी हा दिवस पवित्र वृक्षाची उपासना करून गुरुचरणाशी एकरूप होण्याचा दिवस आहे. आणि म्हणून आपल्याला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे. हा दिवा तुमच्या घरीच औदुंबर वृक्ष असेल म्हणजे उंबराचं झाड असेल तर तिथेच हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. जर तुमच्या घरी औदुंबर वृक्ष नसेल तर मग बघा, जिथे तुमच्या घराजवळ एखादं दत्ताचं मंदिर किंवा स्वामींचं केंद्र असेल तर तिथे सुद्धा औदुंबर वृक्ष असतेच, तर तिथे जाऊन तुम्ही हा दिवा लावू शकता. तेही तुम्हाला शक्य नसेल तर मग हा दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये दत्तांची मूर्ती असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे. शास्त्रानुसार औदुंबर वृक्षाच्या मुळाशी भगवान विष्णू, मध्यभागी ब्रह्मा आणि अग्रभागी शिव राहतात. आणि म्हणून औदुंबर पंचमीच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळू लागते. त्याचबरोबर आज औदुंबर पंचमीच्या पवित्र दिवशी गुरुचरित्राचं वाचन करणे देखील खूप शुभ मानले जाते. संपूर्ण ग्रंथाचं वाचन करणं शक्य नसेल तर किमान गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा नक्की वाचावा. तसेच शक्य असल्यास आज औदुंबर वृक्षाचे म्हणजे उंबराचे नवीन रोप जे आहे तर ते घरी नक्की लावावे. यामुळे दत्तकृपा ही सदैव आपल्या कुटुंबावरती राहत असते आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो. तसेच आज श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा.
तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.